अंजप हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या विरोधात आहे गोंदाव. गोंदाव संघानं निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि त्याच्या विरोधात आता अंजप संघाची आपण फलंदाजी पाहतोय. 3 षटकांसाठी खेळायचं पण हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय जमिनीला अगदी चाटत पुसत फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि इथे मात्र धावफलकाला 4 धावांनी आकार मिळालेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे. मारुती आणि प्रवीण. मारुतीच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावात आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सुजलचा पहिल्या चेंडूवरती चौकार आला. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंच पनिशमेंट देताना स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. एक या धावेच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती अवंतरना वाढ होते. टोटल 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हलसा पहाड संघ मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे आपण पाहतोय मैदानावरची गर्दी आता कमी झालेली आहे. बरेचसे हाळ गावचे प्रेक्षक त्यांची मॅच पाहण्यासाठी आले होते. थोडेसे निराश पाहायला मिळाले पण सांगडे गावातून आलेले प्रेक्षक अजूनही तग धरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ठाणे नावे सांगडे. आज बरेचसे प्रेक्षक क्रीडा रसिक या मैदानावरती दोस्ती चषकाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज ज्यानं हा चेंडू टाकला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं ते गोलंदाज मारुती. चौकारानंतर लगातार असं वाटलं तर वार केले जातील पण हा चेंडू निर्धाव गेलाय. चांगला चेंडू पुन्हा फाईन लेग मध्ये जबरदस्त यावेळेस क्षेत्ररक्षण. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. इथे मात्र सिंगल वाचवू शकले नाही. एक या धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. पण क्षेत्ररक्षकाचं मी नक्कीच कौतुक करेल. चला क्रिकेटचा खेळ अतिशय आवडतो आणि त्याच जोरावरती तो मैदानाच्या आत चांगली कामगिरी करतोय टीम गोंदाव संघाच्या माध्यमातून. आपल्यामध्ये जी काही कला आहे ती कला मात्र सादर करण्याचा प्रयत्न त्यानं केला. हा चेंडू जबरदस्त कलेक्ट केला. 3 धावा आपल्या संघासाठी त्यानं वाचवल्या. लोअर फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. नो डाऊट या चेंडूवरती धावा मिळतील 4 आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल 10 आकड्यांची नोंद. ठोक डीजे. च्या मदतीने आता टोटल 10 धावसंख्येची नोंद झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चांगल्या पद्धतीने आक्रमण मात्र इथे केलं जातं आणि इथे हा चेंडू उंच पाहायला मिळाला आणि तेवढाच लांब. आफताब कर्जीकर यांचं आपण अतिशय सुंदरतेने या व्यासपीठावरती स्वागत करूया. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या अर्धा डझन कारण फटक्यामध्ये होतं वजन. षटकाराच्या स्वरूपात आता टोटल 16 या आकड्याची नोंद झालेली आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. अतिशय सुंदर हा दोस्ती ट्रॉफीचा अद्भुत ना भूतो ना भविष्य घडणारा 16 मे महिन्याच्या या महिन्यामध्ये जिथे स्पर्धा थांबल्या जातात तिथे मात्र सुरुवात झाली दोस्ती चषकाची. सुजल पुन्हा एकदा गोंदाच्या ट्रॅकवर. वेगानं टाकलेला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये अडवला आणि इथे डायरेक्ट हिट. आता मारुतीला करावा लागणार परतीचा प्रवास. प्रवीण मात्र या चेंडूवरती आशाभूत नजरेनं पाहत राहिला. पहिली विकेट डाऊन झाली आहे. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 16 धावसंख्येची नोंद. ठोक डीजे.
नेक्स्ट बॅटर संभाजी. स्ट्राईक एंडवरती यावेळेस पाखला मिळतो तो प्रवीण आणि नॉन स्ट्राईक एंडवरती संभाजी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रथमेश. पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्येची नोंद झालेली आहे. 3 षटकांसाठी पहिल्या इनिंगचा खेळ. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज अगदी पंचांच्या डाव्या बाजूनं रनअप घेऊन सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 33 प्रथमेश. गेम इज ऑन. हलक्या हातानं फिंगर रोल या चेंडूवरती पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक दूर वरनं या चेंडूवरती येतोय. चेंडूची उचलफेक करेल तत्पूर्वी मिळते एक धाव. एका धावेनं 17 या आकड्याची नोंद झाली. 1-17 अशी परिस्थिती मैदानाच्या आत अंजप या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. संभाजी स्ट्राईक एंडवर आडव्या बॅटनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. अशाच डॉट चेंडूची गरज आहे टीम गोंदाव संघाला. पुन्हा फिंगर रोल केले गेले. नॅचरल स्पिन डाव्या हाताच्या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेतोय आणि तोच प्रयत्न आता फलंदाजाला अंगलट येतोय. मेरिटनुसार पटके खेळावे लागतील. टप्प्यावरती जाऊन आक्रमण फलंदाजाला करावं लागणार. पण सातत्यानं खडे खडे स्ट्रोक लावण्याच्या नादामध्ये फलंदाज संभाजी हा चेंडू मात्र खेळतोय निर्धाव. लगातार 3 चेंडू डॉट पाहायला मिळाली या षटकामध्ये. एक धाव 4 चेंडूच्या समाप्तीनंतर त्यानं खर्च केली आहे. गोलंदाज प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करताना. यावेळेस डान्सी डाऊन क्रिकेट. पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू गेला निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं होतं आगेचा गोळा फलंदाज मैदानाच्या आत दाखवेल. पण खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाला गोळा करणारी गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू हवेमध्ये. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. सरळ हाताला टिपलाय झेल आणि संपलाय संभाजीचा खेळ. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. शून्याच्या घरात करतोय परतीचा प्रवास ठोक डीजे. संघाच्या संगणकाला विनंती आहे टॉससाठी या. टीम नावंडे आणि बीड संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपल्याला यायचंय. शेवटचं आणि अंतिम षटक. तोडफोड मार धाडवलं षटक. प्रथमेशनं काय जबरदस्त गोलंदाजी केली. 5 चेंडू निर्धाव फेकले. 1 विकेट त्यानं घेतली आणि 1 धाव मात्र खर्च केली त्याने या षटकामध्ये. टोटल 17 धावसंख्या स्कोरकार्डवरती नोंद. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज महेंद्र आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे रोहित. स्ट्राईक एंडवरती तिसरं षटक चालू झालंय. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती केलाय वार. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बागे रोहितनं दाखवलं. रोहित हिटमॅनची आठवण करून देणारा षटकार. बॅटमधून आलेल्या 6 धावा होत्या. या मोक्याच्या क्षणी आल्यात ती महत्वाची बाजू आहे टीम अंजप या संघासाठी. रोहित नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि प्रवीण स्ट्राईक एंडवर. जे 5 चेंडू निर्धाव गेले ना त्यानंतर पुन्हा एकदा परतीचा प्रवास करणारा षटकार होता. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू वेगळ्या स्टाईलला मात्र या चेंडूला मारलंय पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं आरपार. षटकारानंतर धावा मिळतील 4. केलाय पलटवार प्रवीणच्या बॅटमधनं. चाबूक शॉट चौकार.
माध्यमातून आता टोटल 27. 2 चेंडूवरती 10 धावसंख्येची नोंद केली गेली. काय जबरदस्त खेळतोय प्रवीण. कोला टप्पा स्लॉट मध्ये घेतलाय, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, झेल कदाचित निसटला आणि इथे मात्र सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती वाढ झाली आणि टोटल 29. 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गेलेली वेळ आणि सुटलेला झेल हा डोकेदुखी ठरू शकतो, विचार करण्यास भाग पाडू शकतो. आणि आता वेगावरती स्वार होताना ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू होता, निर्धाव गेलाय. चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाजानं या चेंडूवरती आणि इथे स्कोर कार्डवरती आता 29 धावसंख्येची झालेली नोंद. पुन्हा पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अरिप नाडकर यांचं स्वागत करणारा जबरदस्त षटकार. अरिपजी नाडकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक दोस्ती चषकामध्ये हार्दिक स्वागत. षटकाराच्या जोरावरती आता टोटल 35. शेवटचा चेंडू आहे या शेवटच्या षटकातील. कॅच सुटल्यानंतर आक्रमण पाहायला मिळालं. कमबॅक मात्र इथनं होईल का? चांगला चेंडू आणि चेंडूवरती केलाय वार. चेंडू आरपार मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी मारलेला जबरदस्त षटकार. षटकारावरती 3 षटकांचा सामना 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 गड्यांच्या मोबदल्यात अंजप संघानं स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 41 आणि 42 धावसंख्येची गरज आहे टीम गोंदाव संघाला. त्याच्या आधी आपण आमंत्रित करूया टॉसला. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या.
प्रवीण स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे तो गोंदाव संघाचा महेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कल्पेश. 18 मध्ये करायच्यात 42 गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडूचा पाठला करताना. सिंगलचं रूपांतर पहिल्या चेंडूवरती डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड वरती अकाउंट खुलं झालंय. 17 चेंडू आता 40 ची गरज. टीम नावंडे ही शेवटचा कॉल आहे. आपण लवकरात लवकर या. विकी तवले अँड टीम, माझा आवाज जर तुमच्यामध्ये जातोय तर लवकरात लवकर या. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये या चेंडूला अडवलं. सिंगल आलाय संघाचा कर्णधार साहिल आलाय. मुफीद या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. मुफीद यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. छोटा मास्टर माइंड या विभागातील एक जबरदस्त खेळाडू मुफीद पारकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टॉस जिंकलाय बीड संघानं. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांचा म्हणजे आता चेक करायचंय. रन कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. नावंडे संघाला यानंतरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करायची. विकासाचे वारे सुधाकर भाऊ घारे यांचे कट्टर समर्थक अमोल शेठ आडप साहेबांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे. दोस्ती चषकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. कट्टर आहेत ते सुधाकर भाऊंचे. बाळूशेठ फडके यांचे निकटवर्गीय सन्माननीय सागर दिसले या स्पर्धेमध्ये आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. पंच सॉफ्ट सिग्नल काय तोच काउंट केला जाईल. 2 धावा आहेत. या 2 धावांच्या मदतीने आज स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल 5 या धावसंख्येची नोंद. फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. अजमल खान आपल्या शुभ हस्ते आपण अनुप यांचं स्वागत करतोय. अनुप शेठ ज्यांनी बीड संघाला पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. जितूबाई यांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल. अनुप 11 बीड संघाच्या नावानं टीम यानंतरच्या मॅच मध्ये खेळणार आहे. त्यांचं स्वागत आपण या मंचावरती घेतोय जे संघाचे पुरस्कर्ते आहेत. वाईट चेंडूचा इशारा पंचांचा पाहायला मिळाला. पण इथे हा चेंडू मात्र यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि निर्धाव चेंडूची होती सांगता. 6 धावसंख्येची नोंद झाली. 42चं टार्गेट आहे. मामूचे मॅनेजर आलेले आहेत. त्यांचा शिळपाड्यावरती फालुदा खूप फेमस आहे आणि या विभागामध्ये त्यांच्या मच्छीला तोड नाहीये. आणि त्यांच्याकडे राणी मासा खूप फेमस आहे. चेंडू हवेमध्ये होता. इथे झेल टिपण्याची संधी देखील होती आणि झेल टिपला गेला. पहिली विकेट डाऊन होतीये. स्कोर कार्डवरती 42 धावांचा पाठला होत असताना धावा लागल्या त्या 6 पहिल्या गड्यांच्या मोबदल्यात. डीजे
स्वागत करावं. अमोल शेठ हडप, सुधाकर भाऊ यांचे निकटवर्गीय आहेत, कट्टर समर्थक आहेत आणि त्यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. भाऊंचे आम्ही कट्टर सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत या मंचावरती केलं जातं. रात्रीच जाम खेळ चालतात. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, बऱ्याचशा गोष्टी रात्रीमध्ये घडत असतात आणि पहाटे काहीतरी वेगळा निकाल लागतो आणि या स्पर्धेचा निकाल पण शेवटच्या पहाटेच्या रात्री आपल्याला पाहायला मिळेल. किती बॉल 12 बॉल किती 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. 2 डझन चेंडू मध्ये 3 डझन धावा करायच्यात. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलाय, असं वाटलं होतं सीमारेषेच्या अगदी बाहेर जाईल, पण इथे मात्र 30 सर्कलच्या बाहेर लॉंग स्लिप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल. हाव एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. दोस्ती चषक 2026 माध्यम आणि या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय. चेंडू टप्प्यात आलाय आणि ते कार्यक्रम केलाय. आमच्या टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करणार हे सांगणारा चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार ठोक डीजे. षटकाराच्या स्वरूपात टोटल 13. क्या 13 क्या मेरा, क्या खोडा हाल खेलेगी. वेटिंग पे बऱ्याच टीम वेटिंग वरती आहे स्पर्धेत, त्यामुळे संधी कदाचित खूप कमी असू शकते. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. डॉट चेंडूचा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. कदाचित ती बॅटिंग टीमची असावी की पंचांची आहे. बॅटिंग टीमची आहे. चेक केलं जाईल. चाळीस सरकार. समीर शेठ हडप यांचं देखील हार्दिक स्वागत करूया, ज्यानं नावंडे संघाला पुरस्कृत केलाय. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा. आज आमचे पहिले पंच खुश आहेत, ज्यांनी पहिल्या 2 मॅच कव्हर केल्या. थोडंसं पोटात दुखायला लागलं होतं, पण एक गोळी त्यांना आयोजकांनी दिली, त्यानंतर ते ओके झाले. समीर भाईंच्या शुभ हस्ते आपण सागर दिसले साहेबांचं स्वागत करतोय. या सागर दिसले साहेब, आपलं स्वागत या मंचावरती केलं जात आहे. टप्प्यात कार्यक्रम केलाय. घुटना टेक तमाशा देख. चेंडू गेला सीमारेषा पार, धावा मिळतील. पुन्हा एकदा 6 आलाय. बिग बिग ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. षटकारामध्ये दम होता. 6 धावांनी अंतर कापलं गेलं. आता टोटल 19. पाटला 42चा केला जातोय. सामना हाय व्होल्टेज आहे. एकीकडे गोंदाव जो संघ आहे तो सुधागड तालुक्यामधनं आलेला संघ आहे आणि त्याच्या विरोधात जो संघ खेळतोय अंजप, जो कर्जत परिसरातील संघ आहे. म्हणजे कर्जत विरोधात आता सुधागड, अशी तगडी लढत मैदानाच्या आत चालू आहे. एखादा चेंडू निर्धाव गेला की लगेच कर्जतचे पाठीराखे खुश होतात. एखादा मोठा फटका आला तर सुधागड मधनं या स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. कर्जतच्या आज आणखी एक संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत, पण इथे चेंडू हवेमध्ये गेलाय. लांबी कमी, उंची जास्त पाहायला मिळाली. षटकारानंतर लगेच गोलंदाजाने रिॲक्शन घडवलं. गोलंदाज मारुती, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला,
त्यानं मात्र घेतली इथे जबरदस्त एक मोठी विकेट. डीजे पंच इट्स अ व्हेरी डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे गोलंदाजाची. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 19. विजयासाठी आता 7-23 ची गरज. 7 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाजावरती कदाचित आक्षेप घेण्यात आला होता, त्याच्यामुळे चेक केलं गेलं. डाव्याचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे नॅचरल स्पिन आहे आणि थोडासा टप्पापर्यंत चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. फलंदाजाला खेळण्यासाठी थोडासा त्रास देखील पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 18 नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय, अंकित. अंकित मैदानाच्या आत दाखल होणारा फलंदाज, ज्याच्या मनगडात ताकद आहे. पण इथे गोलंदाजीमध्ये धार देखील पाहायला मिळाली. चेंडू हा फेकला निर्धाव आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गोंदाव संघाला 23 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 23 धावा. एकीकडे अंजब आहे तर दुसरीकडे गोंदाव. ही मॅच कोण जिंकणार याच्यामध्ये थोडंसं पडलेला प्रश्नचिन्ह आहे. पण उत्तर आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 23 धावांसाठी शोधावं लागणार गोंदावच्या या बॅटरला. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. त्या मोठ्या स्पर्धा त्यांना गाजवल्या. मग विभाग प्रमुख चषक असो की हाळची दोस्ती ट्रॉफीची स्पर्धा असो, बऱ्याच मोठ्या स्पर्धा या हंगामामध्ये त्यांनी कव्हर केल्या. चांगल्यारीत्या त्यांचं लाईटचं प्रदर्शन आणि चांगल्या पद्धतीनं डीजे सिस्टीम टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल आणि संपलेला बॅटरचा खेळ. डीजे नावानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक यंग पिढीला मात्र वेळ लावलाय. न्याय हक्काच्या लढाईसाठी जे सदैव तत्पर असे लायन्स ग्रुपचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या किंवा परवाच्या रात्रीमध्ये सगळे शिलेदार आपल्याला या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पण इथे गोलंदाजानं फलंदाजाची आल्या दांडी गोल केली. बॅटर शुभम शून्याच्या घरात करतोय परतीचा प्रवास. शेवटचे चेंडू उरलेत आता 4 आणि करायच्या 23 धावा. म्हणजे 4 चेंडूवरती आता कंबर कसून 4 मोठे फटके मारावे लागतील. जर्सी क्रमांक 45
समीर हवेशी बोलचाल करणारे फटके त्याला मारावे लागणार. समीर मध्ये ती क्षमता आहे. समीर या धावा पूर्ण करणार का अशी अपेक्षा आता प्रत्येकाला लाभलेली आहे. 4 चेंडू 23 ची गरज. बरोबर ना? 4-23 ना? 4 चेंडू 23 ची गरज आहे. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. दानिश खोत यांचं देखील या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. गोलंदाज अनिल काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने मिळवल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता तो स्वार होतोय पंचाच्या अगदी डाव्या बाजूना. चेंडू उंच आणि तेवढाच लांब. व्यासपीठाला सलामी देणारा चेंडू सीमारेषच्या पलीकडे गेलाय. असं वाटलं तो बीड संघाचा हा कर्णधार कॅच पकडेल, पण त्यानं एका हातानं प्रयत्न केला. असा कधी प्रयत्न करू नका. भावेश सावंतची आठवण तुम्हाला होईल, जी माजी नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये असाच त्याचा प्रयत्न सुफियान संध्येच्या चेंडूला पकडता पकडता राहिला. ठोकडीचे आलाय षटकार. तर निर्माण करून दिला. नवीन संजीवनी नवीन ऊर्जा तर नक्कीच पाहायला मिळाली. आता 3 चेंडू उरलेत. सामना संपला नाहीये हे सांगणारा समीरनं मारलेला षटकार होता. 3 मध्ये करायच्यात 17. समीर सांगतोय आली रे आली, आता माझी बारी आली. हा खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आपल्या भारतातील ब्रह्मास्त्राचा वापर करताना गोलंदाजाने कमबॅक केले. आता 2 चेंडू 17 ची गरज, कारण की या चेंडूवरती एकही धाव पाहायला मिळाली नाही. पुन्हा चेंडू उंच आणि 1 बाउन्स लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आलेला हा जबरदस्त चौकार. एक चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रशांतदादा शेंडे नगरसेवक, खोपोली नगर परिषद व अल्पेजी थरकुडे युवा उद्योजक राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, यांच्या वतीनं पुरस्कृत दोस्ती चषकाचा आणखी एक थरार आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य अशी नाईट रजनी 14 मे पासून 17 मे पर्यंत 4 रात्रीची स्पर्धा डीपी रोडच्या मैदानावरती आपल्याला खोपोली नगरीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. ज्याची प्रथम क्रमांकाची धनराशी आहे ती 1,50,000, दुसऱ्या क्रमांकासाठी 80,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000